महत्वाची बातमी सध्या 19व्या क्रमांकाच्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे धनुष्यबाण नेमका कुणाचा थोड्याच वेळात या संदर्भातली सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। शिवसेनेचं हे प्रकरण सुनावणीसाठी 23व्या क्रमांकावर आहे आणि आता सध्या 19व्या क्रमांकाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। यामुळे आता नेमका निर्णय काय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। धनुष्यबाण बेकायदेशीरपणे शिंदे गटाला देण्यात आलं। कोणी दिलं तर निवडणूक आयोगाने दिलं। निवडणूक आयोगाने आधार काय घेतला? पक्ष आधार घेतला नाही, तर विधिमंडळात त्यांचं बहुमत आहे। विधिमंडळातले त्यातले काही आमदार पराभूत झाले, लोकसभेतले त्यांचे खासदार पराभूत झाले। ज्यांच्या आधारावर हे चिन्ह आणि पक्ष दिलं, विधिमंडळ पक्षाच्या बहुमताच्या आधारावर संसदीय पक्षाच्या, त्यातले बहुसंख्य लोक पराभूत झाले। मग तो आधार कुठे आहे? त्याच्यामुळे नव्यानं सुनावणी होऊन जी मागणी पक्षाने केलेली आहे की हे चिन्ह गोठवायलाच पाहिजे, धनुष्यबाणावर त्यांचा काही अधिकार नाही। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या प्रगतीसाठी, शिवसेनेच्या बळकटीकरणासाठी आम्ही काम करत आहोत। एका ध्येयाने आणि एका विचाराने आम्ही सर्व एकत्रित आलो। कोर्टाच्या निकालासाठी आम्ही कधी काही खूप जास्त चिंता केली नाही, कारण की आहे त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये समोर जाण्याची आमची तयारी आहे। आज ह्या प्रकरणात काय होईल? आज हा फक्त अर्ज आहे सुनावणीसाठी, तर ह्या अर्जामध्ये एकनाथ शिंदेंना नोटीस इश्यू केली जाईल, एकनाथ शिंदेंचं लेखी उत्तर मागितलं जाईल आणि 2 ते 3 आठवड्यात हे प्रकरण परत येईल। आज मौखिक टिप्पणी सुप्रीम कोर्ट काय करतं ह्या प्रकरणामध्ये ते बघणं महत्त्वाचं आहे। आणि उद्धव ठाकरेंना जी अपेक्षा आहे की जे राष्ट्रवादीमध्ये झालं, राष्ट्रवादी प्रकरणात, तेच ह्याच्यात पण व्हायला पाहिजे। मुख्य पक्ष आणि चिन्ह दोन्ही पक्षांचे अजून सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहेत, त्याच्यावर लवकर निर्णय येण्याची शक्यता नाही।